मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी। महाराष्ट्र शासनाचा आर्थिक संकल्प बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनामार्फत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील अशी घोषणा केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात या योजनेची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी महिला तालुक्याला जाऊन कागदपत्रे तयार करताना दिसत आहेत। सदरील योजना बाल कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणार आहे। यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटातील महिलांना नारी शक्ती दूत या ॲप्सवरून फॉर्म भरण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। यामध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, परित्या, विधवा महिला यांचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी आधार कार्ड, जन्मदाखला, टीसी किंवा डोमासाईल तसेच उत्पन्नाचा 2.5 लाखापेक्षा कमी दाखला, स्वतः महिलेचे नावे, बँक खाते, रेशन कार्ड या कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी कार्यालयात एकच गर्दी केली असून तलाठींना देखील गर्दी आवरण्यासाठी नाकी 9 येत आहे। तालुक्यात महिलांची एकच झुंबड दिसत आहे, तर दुसरीकडे शेती कामासाठी महिलाच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे। योजनेचा अर्ज करण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत असून सदर योजनेचे फॉर्म भरण्याची अजूनपर्यंत कुठेही सुरुवात झाली नसून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीपासून सावधान राहण्याची गरज आहे। MDTV न्यूजसाठी संजय मोहिते, नंदुरबार।